हा महिना गणपती बाप्पांचा गेल्या अनेक वर्षापासून आपण हा सण मोठ्या आनंदामध्ये साजरा करतो। भाद्रपद शुक्ल चतुर्थीला गणरायाचा जन्म झाला। तसंच पौराणिक कथांमधून असंही सांगितलं जातं की ज्यावेळेस महर्षी वेदव्यासांनी महाभारत लिखाणाची सुरुवात केली त्यावेळेस त्यांनी गणरायाला विनंती केली की तुम्ही मला हे पुराण लिहिण्यासाठी सहकार्य करा। त्यावेळेस गणपती बाप्पांनी होकार दिला आणि त्यांना एक अट टाकली की जोपर्यंत तुम्ही सांगाल तोपर्यंतच मी लिखाण करेल, ज्यावेळेस तुम्ही थांबाल त्यावेळेस माझं लिखाणही थांबेल। व्यासांनी सुद्धा होकार दिला, पण व्यासांनी एक गणपती बाप्पांना हात टाकली, ज्यावेळेस मी सांगितलेला श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळेल त्याच वेळेस तुम्ही लिखाण करा। सलग 10 दिवस लिखाण झाल्यानंतर व्यासांनी जेव्हा डोळे उघडून पाहिले त्यावेळेस गणपती बाप्पांचं शरीर लालबंद झालेलं होतं, शरीरामधून उष्णता बाहेर पडत होती। त्यावेळेस व्यासांनी जवळ असलेल्या मातीचा लेप त्यांच्या शरीराला लावला, पण झालं उलट। मातीचा लेप लावल्यानंतर मातीचा लेप कडक झाला, त्यावेळेस व्यासांनी त्यांना पाण्यामध्ये बसवलं। म्हणून आपण ज्या दिवशी पाण्यामध्ये बसवलं गणपती बाप्पांना त्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी करतो, आणि ज्यावेळेस लिखाणाला सुरुवात झाली त्या दिवशी गणेश चतुर्थी।